myself Gulab Thombre and welcome to the channel Eduan Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये को फॅक्टर्स हा पण टॉपिक बघणार आहोत. जस्ट 1 मिनिट. को फॅक्टर्स. ओके लेट स्टार्ट. को फॅक्टर्स म्हणजे काय म्हणते, आपण जे एन्झाईम बघितलं ना, ते एन्झाईम जे असतात ना ते दोन टाईपचे असतात. सपोज सिंपल आणि एक दुसरं कॉम्प्लेक्स, असे दोन टाईपचे एन्झाईम. सिंपल जे असतात ना पूर्ण कम्प्लिटली प्रोटीनचे असतात, आणि कॉम्प्लेक्स जे असतात ना प्रोटीन प्लस काय नॉन प्रोटीनिशियस पार्ट असते. ओके, प्रोटीन प्लस नॉन प्रोटीनिशियस पार्ट असते, आणि नॉन प्रोटीनचा जो पार्ट आहे ना दॅट इज कॉल्ड ॲज अ को फॅक्टर्स म्हणतात त्याला. ओके, को फॅक्टर्स म्हणतात. राईट, बस एवढंच लक्षात ठेवायचं. प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन. Enzymes are composed of one or several polypeptide chains. However, there are number of cases in which non-protein constitute. Yes, non-protein part जो असतो ना त्याला काय म्हणतात. सपोज एन्झाईम मध्ये काय असतं, प्रोटीन प्लस नॉन प्रोटीनियस पार्ट. नॉन प्रोटीनियस पार्टलाच काय म्हणतात, दॅट इज को फॅक्टर. ओके, को फॅक्टर्स are bound to the enzyme to make enzyme catalytically active. In these instances, protein portion of the enzyme is called apoenzyme. आणि हा जो प्रोटीन पोर्शन असते ना, प्रोटीन पोर्शनला काय म्हणतात, ॲपोएन्झाईम. ओके, ॲपोएन्झाईम. आणि हा जो नॉन प्रोटीन पार्ट असतो ना दॅट इज कॉल्ड एज अ को फॅक्टर. राईट, म्हणजे सपोज एन्झाईम कसे असतात, दोन टाईपचे. एक तर सिंपल एन्झाईम आणि दुसरं म्हणजे कंपाऊंड. सिंपल एन्झाईम जे असतात ना ते पूर्णपणे प्रोटीनचे असतात, आणि दुसरे कंपाऊंड एन्झाईम जे असतात ना ते प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन्स पार्ट असते. दॅट इज द प्रोटीन पार्टला काय म्हणतात ॲपोएन्झाईम, आणि नॉन प्रोटीन पार्ट जो असतो ना दॅट इज कॉल्ड एज अ को फॅक्टर. म्हणजे सपोज जस्ट हा पूर्ण प्रोटीन पार्ट आहे. राईट, आणि हा सपोज दिस इज नॉन प्रोटीन पार्ट. ओके, दिस इज प्रोटीन पार्ट, दिस इज नॉन प्रोटीन. हा को फॅक्टर झाला आणि हा ॲपोएन्झाईम झाला. ओके, आणि ह्याच्यामध्ये बाइंड होतं आहे. दॅट्स ऑल. तर देर आर 3 काइंड्स ऑफ हे को फॅक्टरचे जे आहेत ना 3 टाईप आहेत. ओके, को फॅक्टर जे आहे ना 3 काइंड्स. ओके, 3 काइंड्स ऑफ को फॅक्टर्स आर फाउंड. एक तर म्हणजे कसं प्रोस्थेटिक ग्रुप. ओके, प्रोस्थेटिक ग्रुप PG लिहूया आपण शॉर्टमध्ये. प्रोस्थेटिक ग्रुप, कोएन्झाईम आणि लास्ट वन इज द मेटालायन्स. ओके, मेटालायन्स ॲज अ शॉर्टमध्ये जर हे करायचं म्हटलं ना तर प्रोस्थेटिक ग्रुपमध्ये काय होतं, सपोज दिस इज ॲपोएन्झाईम. सपोज आपण ॲपोएन्झाईम आणि हा दिस इज आपला को फॅक्टर. राईट, हा जर कायम म्हणजे प्रोटीनसोबत ह्याच्यासोबत जर कायम हे असेल म्हणजे काय म्हणतात अटॅच असेल, देन दॅट इज द प्रोस्थेटिक ग्रुप. म्हणजे एकदम टाईट असतो आणि फक्त कामापुरता, म्हणजे काय लोक जे आपल्याविषयी फक्त कामापुरता येतं, तसं हा काय म्हणतात को फॅक्टर जो ॲपोएन्झाईम सोबत म्हणजे फक्त कामापुरता, म्हणजे काय म्हणतात रिॲक्शनच्या वेळेस तेवढाच असणार. परत रिॲक्शन झाली परत निघून जाणार, परत रिॲक्शनच्या वेळेस परत अटॅच होणार. तसं असेल देन दॅट इज द को एन्झाईम म्हणते त्याला. ओके, आणि मेटालायन्समध्ये काय म्हणतात कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करते. ओके, कोऑर्डिनेशन बॉन्ड्स फॉर्म करते. दॅट्स ऑल. इन शॉर्ट एवढंच आहे. लेट्स सी इन डिटेल. आता बुकमध्ये काय काय दिले बघा. काय म्हणतं, प्रोस्थेटिक ग्रुप आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम अदर को फॅक्टर्स दॅट दे आर टाईटली बाउंड टू द ॲपोएन्झाईम. तेच की कसे असतात, टाईटली बाउंड. ओके, प्रोस्थेटिक ग्रुप. ओके, प्रोस्थेटिक ग्रुप कसे असतात, ॲपोएन्झाईम सोबत टाईटली बाउंड. ओके, टाईटली बाउंड असतात. ओके, फॉर एक्झाम्पल इन पॅरॉक्साईड हे एक्झाम्पल आहेत. ब्रेकडाऊन हिम. हिम इज द प्रोस्थेटिक ग्रुप. इट इज द पार्ट ऑफ द ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम. येस. ओके, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. कोएन्झाईम्स आर ऑल्सो ऑर्गॅनिक, पण इथं लक्षात ठेवायचं की ऑर्गॅनिक असतात. ओके, दिस इज ऑर्गॅनिक. दॅट्स ऑल. त्यानंतर काय आलं कोएन्झाईम. राईट, कोएन्झाईम पण कसं असतं, ऑर्गॅनिक काय असतं तर प्रोस्थेटिक ग्रुप आणि कोएन्झाईम दोन्ही ऑर्गॅनिक असतात. ओके, आता ऑर्गॅनिक काय म्हणतं, बट देअर असोसिएशन विथ द
असू ॲपो एन्झाईम इज ओनली ट्रान्झियंट. येस, ओके, म्हणजे फक्त गरजेच्या वेळेस येणार. ओनली ट्रान्झियंट. ओके. युजली ऑकरिंग ड्युरिंग द कोर्स ऑफ कॅटालिसिस, म्हणजे फक्त कॅटालिसिसच्या वेळेस. फर्दर मोर कोएन्झाईम्स सर्व ॲज कोफॅक्टर्स इन नंबर ऑफ डिफरंट एन्झाईम्स कॅटालिसिस रिॲक्शन, म्हणजे नंतर काय निघून जाणार. दॅट्स ऑल. ओके. जसं की एक्झाम्पल, द इसेन्शियल chemical compounds of coenzymes are vitamins, that is the coenzyme of nicotinamide म्हणजे NAD and NADP. ओके, contain the vitamin niacin. ओके, म्हणजे NAD आणि NADP मध्ये व्हायटॅमिन कोणतं असतं, दॅट इज द नियासिन. हे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके. And number of enzymes require metalliance for their activity, which form the coordination bonds with the side chains at the active site and the same time form the coordination bond. Yes, coordination bond form करते with the substrate सोबत coordination bond. Zinc is the cofactor for the proteolytic enzyme carboxypeptidase. Okay, that's all. Catalytic activity is lost when the cofactor is removed. Obviously cofactor जर रिमूव्ह केला ना, देन ओनली हा काय म्हणतात प्रोटीन जो असतो ना, म्हणजे काय म्हणतात तो ॲपो एन्झाईम, ओनली ॲपो एन्झाईम इज द इनॲक्टिव्ह. पण जेव्हा काय म्हणतात कोफॅक्टर जेव्हा त्याच्यासोबत अटॅच होतं ना, तेव्हाच ते म्हणजे काय ॲक्टिव्ह होते. म्हणजे जेव्हा कोफॅक्टर रिमूव्ह केलं जातं ना, तेव्हा कॅटालिटिक ॲक्टिव्हिटी इज लॉस्ट. दॅट्स ऑल. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. काय होतं यात जास्त काही नाही आहे. कोफॅक्टर्स म्हणजे काय, लेट्स रिवाइज. कोफॅक्टर्स म्हणजे सपोज दिस इज आवर एन्झाईममध्ये कसं असतं, काही एन्झाईम जे असतात सिम्पल, म्हणजे पूर्ण प्रोटीनपासून बनलेले काही एन्झाईम असतात आणि काही प्रोटीन प्लस नॉन प्रोटीनशियस पार्ट, म्हणजे काय प्रोटीन पार्ट असतो आणि काय उरलेला नॉन प्रोटीन पार्ट पण असते. ओके. हा जो प्रोटीन पार्ट असतो ना, त्याला काय म्हणतात ॲपो एन्झाईम असं म्हणतात, आणि जो नॉन प्रोटीन पार्ट असतो ना, हा दॅट इज कॉल्ड ॲज अ कोफॅक्टर असं म्हणतात. ओके, दॅट्स ऑल. आणि हे जर ह्याच्यासोबत एकदम घट्ट असा अटॅच झाला, देन दॅट इज द त्याला काय म्हणतात प्रोस्थेटिक ग्रुप. आणि फक्त रिॲक्शनच्या वेळेस जर वगैरे आला, देन दॅट इज काय म्हणतात कोएन्झाईम. आणि फक्त म्हणजे काय म्हणतात कोऑर्डिनेशन बॉन्ड वगैरे जर फॉर्म करत असेल, देन दॅट इज मेटालायन्स. ओके. आणि प्रोस्थेटिक ग्रुप आणि कोएन्झाईम कसे असतात, ऑर्गॅनिक असतात. दॅट्स ऑल. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. आणि हे जे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ओके, जास्ती काही नाही आहे, फक्त कोफॅक्टर्स म्हणजे काय, कोफॅक्टर्स म्हणजेच तर नॉन प्रोटीन पार्ट, आणि ॲपो एन्झाईम म्हणजे प्रोटीन पार्ट. ओके, एन्झाईममधला प्रोटीन पार्ट जो असतो ना त्याला ॲपो एन्झाईम म्हणतात, आणि नॉन प्रोटीन पार्ट जो असतो ना त्याला कोफॅक्टर म्हणतात. आणि कोफॅक्टर 3 टाईपचे असतात. प्रोस्थेटिक म्हणजे एकदम टाईट बाउंड होत असेल, आणि त्यानंतर कोएन्झाईम म्हणजे फक्त कॅटालिसिस म्हणजे रिॲक्शनच्या वेळेस बाउंड होत असेल, आणि मेटालायन्स म्हणजे कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करते. बस, दॅट्स ऑल. There is nothing more than this, and our chapter is finished here. Thank you. I hope this whole chapter समजलं असेल तुम्हाला. जरी काही तुमच्या म्हणजे क्वेरी वगैरे असेल तरी कमेंटमध्ये कधीही विचारू शकता. आता यानंतर विल मीट इन द नेक्स्ट चैप्टर. थैंक यू सो मच. बाय बाय. मिलते हैं अगले वीडियो में. बाय बाय.